13 मार्च 2026 रोजी होणारा इयत्ता 10वीचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चा बोर्डाचा पेपर कशाप्रकारे तुम्ही सोडवला पाहिजे आणि प्रत्येक प्रश्नाला कशाप्रकारे त्याचं उत्तर लिहिणं बोर्डाला अपेक्षित आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर जो तुमचा 13 मार्च 2026ला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चा पेपर होणार आहे, तो एकूण 40 मार्क्सचा असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला 2 तास इतका वेळ देण्यात येतो. तर कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत, चला तर पाहूयात. तर सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे तो एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला जो असणार आहे तो MCQ बेस्ड 5 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर दिलेल्या ऑप्शन्स जे असणार आहेत 4 किंवा दिलेले जे पर्याय असणार आहेत त्यापैकी योग्य पर्यायांचा क्रमांक तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचा आहे. फक्त तुम्हाला जो तुम्हाला जे MCQ देणार आहेत त्याचं फक्त तुम्ही जर ऑप्शन लिहिलं तर तुम्हाला इथे मार्क्स मिळणार नाही. तर त्याचं सोबत तुम्हाला काय करायचं आहे तर उत्तर देखील त्या ऑप्शनच्या सोबतचं उत्तर देखील तुम्हाला लिहायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर प्रश्न लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर इथं पाहू शकता 1 मार्क्ससाठी CO2, त्यानंतर सेकंड जो असणार आहे तो देखील 1 मार्क्ससाठीच एस्थेटिक, त्यानंतर तिसरा म्युटेशन, टेस्टिस आणि इलेक्ट्रिकल. जर तुम्ही त्याचं फक्त उत्तर लिहिलं आणि ऑप्शन नाही लिहिला तर तुम्हाला देखील त्यामध्ये मार्क्स हे मिळणार नाहीत. त्यामुळे ऑप्शन आणि उत्तर हे लिहायला विसरायचे नाही, तरच तुम्हाला यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर पहा जो बी प्रश्न असणार आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 1B असणार आहे, तो देखील 5 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये पहिलं जे आहे ते पाहू शकता, वेगळा घटक ओळखा किंवा ऑड मॅन आउट. तर त्याचं उत्तर तुम्हाला फक्त जे वेगळा घटक आहे तो फक्त लिहायचा आहे 1 मार्क्ससाठी. त्यानंतर कोरिलेशन ते देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. डायबिटीज, इन्सुलिन, तर कॅन्सर केमोथेरपी. त्यानंतर पाहू शकता तिसरा असणार आहे तो तुम्हाला ट्रू ऑर फॉल्सवरती असणार आहे. यामध्ये दिलेलं स्टेटमेंट हे पेपरमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला ते स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स त्याचा प्रश्न क्रमांक लिहून काय करायचं आहे, ट्रू आहे का फॉल्स लिहायचं आहे. इथे कोणतं स्टेटमेंट जे असणार आहे ते समजण्यासाठी तुम्हाला लिहिलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता फोर्थ वन आहे 1 मार्क्ससाठी. तर तुम्हाला काय द्यायचे तर युजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी टू कमर्शियल युजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे काय करायचे आहे तुम्हाला युजेस लिहायचे. हे देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. प्रत्येकी मुद्द्याला अर्धा मार्क्स असणार आहे. पाहू शकता कशा प्रकारे लिहिलेला आहे. त्यानंतर जो 5वा आहे तो देखील 1 मार्क्ससाठी आहे. तर यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे की दिलेला प्राणी कोणता आहे. तर यामध्ये तुम्हाला एखादं त्याचं काय करतील तर वैशिष्ट्य देतील. इंग्लिशमध्ये असणार आहे बिईंग अ फिश आय परफॉर्म अ रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ लंग्स. तर हू आय एम तर आय एम अ लंग फिश असं तुम्हाला उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर पहा जो तुमचा प्रश्न क्रमांक दुसरा असणार आहे तो असणार आहे 10 मार्क्ससाठी. ज्यामध्ये जो म्हणजेच ए जो प्रश्न असणार आहे तो गिव्ह सायंटिफिक रिझन्स ऑफ एनी टू स्टेटमेंट्स. तर तुम्हाला काय करणार आहे 2 प्रश्न यामध्ये तुम्हाला एकूण किती प्रश्न असणार आहेत तर कोणतेही तुम्हाला 3 असणार आहेत आणि कोणतेही त्यातील 2च सोडवायचे आहे. तर 3 तुम्हाला सायंटिफिक कारणांसाठी विचारतील. जे तुम्हाला सोपा जाईल तो प्रश्न तुम्ही परीक्षेमध्ये सोडवायचा आहे. तर इथं पाहू शकता एरोबिक रिस्पिरेशन इज इम्पॉसिबल व्हेन देअर इज अ लॅक ऑफ ऑक्सिजन इन द एन्व्हायरमेंट. इन सच अ सर्कमस्टन्सेस हायर प्लांट्स ट्रान्झिशन टू एनएरोबिक respiration to survive. In some animal tissues, in the absence of oxygen, cells undergo anaerobic respiration. तर हा एकूण 2 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. तर जर तुम्ही एकच प्रश्न यामध्ये गिव्ह सायंटिफिक रिझनमध्ये सोडवला तर 2च मार्क्स मिळणार आहेत. जर 2 सोडवला तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळणार आहे. सेकंड वन सुद्धा पाहू शकता चाइल्ड जेंडर इज डिटरमाइंड बाय द फादर्स स्पर्म गिव्ह रिझन्स. तर तुम्हाला व्यवस्थित अगदी मुद्द्यांच्या आधारे त्याचं काय करायचं आहे सायंटिफिक रिझन हे द्यायचं आहे. त्यानंतर पाहू शकता जो तुमचा क्वेश्चन नंबर 2 जो बी असणार आहे तो तुमचा एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला खालील प्रश्न सोडवा किंवा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स असा प्रश्न असणार आहे आणि एकूण 5 प्रश्न देणार आहेत. त्यापैकी 3 प्रश्न सोडवायचे नाही. प्रत्येकाला 2-2 मार्क्ससाठी असणार आहे. पाहू शकता 2 मार्क्सचं कशाप्रकारे उत्तर लिहायचं आहे. तर ती जी अन्न साखळी आहे ती तुम्हाला व्यवस्थित अगदी काढायची आहे. ज्यामध्ये ब्लँक्स दिलेले तुम्हाला बॉक्सेस ते तुम्हाला फिल करायचे आहे आणि जर त्यामध्ये तुम्ही पेन्सिलने अंडरलाईन केला तरी चालेल. व्यवस्थित अगदी पेन्सिलने ती डायग्राम काढायची आहे. त्यानंतर थर्ड वन पाहू शकता द डिझास्टर शोन इन द पिक्चर. दिलेले एखादा डिझास्टरचं तुम्हाला काय करते तर पिक्चर देतील प्रश्नपत्रिकेमध्ये आणि ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्याचं काय लिहायचे तर इफेक्ट्स लिहायचे आहेत. हे एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे. पाहू शकता
तर तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. तर शेवटचा पाहू शकता. तर काय करायचं आहे, तर स्ट्रेस रिलीफचे जे तुम्हाला काय काय कमी करण्यासाठी म्हणजे स्थान कमी करण्यासाठी मेथड्स एनी 4 लिहायचे 2 मार्क्ससाठी असणार आहेत. पाहू शकता. मेंटेनिंग गुड कम्युनिकेशन अँड एक्सप्रेसिंग अवर फीलिंग्स टू फ्रेंड्स, पियर्स, कझिन्स, पॅरेंट्स, युटिलायझिंग द फ्री हवर्स इन अ फास्टिंग हॉबीज लाईक रीडिंग, photography, sculpting, drawing, making rangoli, regular exercising, getting a massage, practicing yoga and meditation, laughing loudly so as to relieve stress. So these are 4 methods to reduce the stress. तुम्ही आणखी वाढवू शकता, परंतु 2 मार्क्ससाठी असल्यामुळे ॲटलिस्ट 4 पॉईंट्स आर इनफ फॉर दिस क्वेश्चन्स. त्यानंतर पाहू शकता तुम्ही जो असणार आहे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 ए जो असणार आहे तो खालीलपैकी कोणताही 5 प्रश्न सोडवा म्हणजे आन्सर द 5 क्वेश्चन्स ऑफ द फॉलोइंग. तर तुम्हाला यामध्ये 8 क्वेश्चन्स देणार आहेत, 8 प्रश्न देणार आहेत आणि 5 प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. हा 15 मार्क्ससाठी एकूण क्वेश्चन नंबर 3 हा प्रश्न लेंदी आहे पाहू शकता आणि तुम्हाला 15 मार्क्स हा देऊन जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जेवढे म्हणजे कोणतेही 5 विचारले असले तर 5 सोडवायचे, अजिबात यामध्ये काय करत बसायचं नाही. 8 येतात 8 सगळे सोडवत बसायचे नाही, तर 5च सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 3-3 मार्क्स असणार आहे. तर हेरिडिटीची सर्वप्रथम डेफिनेशन लिहायचं 1 मार्क्ससाठी आणि त्याचे मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस तर ॲटलिस्ट 2 लिहिला तर इथं 3 मार्क्स मिळून जाणार आहेत. त्यानंतर गिव्ह 4 स्टेजेस ऑफ मायटॉसिसचे 4 स्टेजेस लिहायचं 1 मार्क्ससाठी आणि त्यातील फर्स्ट 2 काय करायचं आहे तर स्टेजेस एक्सप्लेन करायचे आहेत. तुम्ही इथे डायग्राम देखील काढू शकता आणि यासाठी देखील तुम्हाला एकूण 3 मार्क्स असणार आहेत. तर पाहू शकता डायग्राम व्यवस्थित काढला तर तुमचे मार्क्स कुठेही म्हणजे जाणार नाहीत. त्यामुळे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करून व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर पाहू शकता हा देखील प्रश्न 3 मार्क्ससाठी अगदी व्यवस्थित सोडवलेला आहे. त्यानंतरचा असणार आहे तो देखील 3 मार्क्ससाठीच असणार आहे. तर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम मॉल्युस्काची कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे 3 मार्क्ससाठी विचारलेत. ॲटलिस्ट तुम्ही एक्झाम्पल्स विथ देअर कॅरेक्टरिस्टिक्स 5 to 6 लिहिलं तर यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजे 3 पैकी 3 मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर शेवटचा पाहू शकता 5वा तर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ॲसिड रेन आणि त्याचे इफेक्ट्स ऑफ ॲसिड रेन ऑन अर्थ सरफेस एकूण किती 3 मार्क्ससाठी विचारले आणि त्याचे एक्सपेक्टेड आन्सर हे असं असणार आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलेलं आहे वाचून तुम्ही व्यवस्थित अगदी बोर्डाच्या परीक्षेत असंच लिहू शकता. तर एकूण जो तुमचा प्रश्न क्रमांक 3 होता तो एकूण 15 मार्क्ससाठी पहिला आणि ज्यामध्ये 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यानंतर पुढील जो प्रश्न असणार आहे तो असणार आहे एकूण 5 मार्क्ससाठी. तर क्वेश्चन नंबर 4 असणार आहे तो खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाची उत्तरे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ओनली वन्स सोडवायचे आहे. तर इथे डेफिनेशन आणि 4 युजेस ऑफ स्टेम सेल्स. तर एकूण 5 मार्क्ससाठी असणार आहे प्रश्न. तर तुम्हाला डेफिनेशन 1 मार्क्ससाठी आणि 4 जे युजेस लिहिला तर एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे. ह्याचं उत्तर लेंदी असल्यामुळे तुम्हाला एकूण काय करायचं आहे तर पेज भरून याचं उत्तर लिहायचं आहे. 5 मार्क्ससाठी असणार आहे. पहा क्वेश्चन नंबर 4 2 असणार आहेत आणि एकच सोडवायचे आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिली सायन्स अँड टेक्नॉलॉजीची जी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका कशाप्रकारे सोडवायची असते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.